महत्वाची आनंदाची अशी संकल्प सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मोदी सरकारला जी 11 वर्ष झाली, तो बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं की 11 वर्षात मोदी सरकारनं काय केलं, तर खऱ्या अर्थानं समाजापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं होतं। म्हणून या ठिकाणी एक संकल्प सभा आहे। दुसरी जी आहे उद्योजकता कार्यशाळा आपण या ठिकाणी केलेली आहे। त्याचा उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये उद्योजक करावे। मोदीजींचं जे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत, म्हणजे नोकऱ्या न मागता नोकऱ्या देणारे उद्योजक तयार व्हावेत, ते शेतीत व्हावेत, सामान्य घरातले हवेत। फक्त टाटा बिर्ला हेच उद्योजक न होता आपण उद्योजक होतो असं मोदींनी एक स्वप्न पाहिलेलं आहे। ते स्वप्न सत्यात आणण्याकरता खऱ्या अर्थानं ते उद्योग उभे करण्याचं काम अगदी बँकेचं भांडवल मिळवून देण्यापासून तर अगदी उद्योग उभा करायचा, त्याची बाजारपेठ कुठे, त्याची कच्चा माल कुठे मिळतो हे सगळी माहिती देणारे आपल्याकडे आज या ठिकाणी पीटी काळे साहेब आले। असे लोक अत्यंत महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडतोय। त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय ऍडव्होकेट धर्मेंद्रजी खांडे साहेब, जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत। जी योजना आपण या ठिकाणी विश्वकर्मा योजना, त्यानंतर जिल्ह्याची अनेक पदं त्यांनी उपभोगलेली आहेत। जिल्हा सरचिटणीस होते, त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे, अनेक ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांच्या कामाचा नीतीचं आपल्याला वेळोवेळी फायदा होतो। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले पीटी काळे साहेब जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी सबसिडी आपल्याला मंजूर केली जाते त्या मंजुरीचं काम त्यांच्या मार्फत होतं। त्या ठिकाणी बाकीची ज्या अडचणी येतात फॉर्म भरण्यापासून सबसिडी मिळवून देण्यापर्यंत काम काळे साहेब करतात, ते काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर शेती क्षेत्राचं प्रचंड मोठं नॉलेज असलेले जे देशी गाईंचं जे नॉलेज आहे ते भारतामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना आहे, आपल्या महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे माननीय प्रदीपजी आडगावकर साहेब, ते कृषी तज्ञ तर आहेच, त्याचबरोबर एक अत्यंत हाडाचा कलाकार आहे। त्यांचा कार्यक्रम लोक 500 रुपये 700 रुपये 1000 रुपये देऊन त्या नाट्यगृहामध्ये जातात। ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी भेटले। मला काही वाटत नव्हतं साहेब येतील, मी सहज कलाकार त्यांनी येणार म्हणूनही मला सांगितलं नाही। खांडे साहेबांबरोबर ते आले, नाहीतर आम्ही अजून चांगली तयारी करू शकलो असतो। खरं तर त्यांचे कार्यक्रम पाहिला, आम्ही बऱ्याचदा पुण्यात गेलो, बॉम्बेमध्ये गेलो, आणि ते आज या ठिकाणी आपल्या समोर हजर आहे। त्यांचंही आपल्याला खऱ्या अर्थानं उपस्थिती लाभली। त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं वैभव, बंदरचं वैभव आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात, आपल्याला सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे की त्यांनी कीर्तनामध्ये पीएचडी केली। अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तन ऐकली जातात आणि अनेक महत्वाच्या पदांवरती दुर्गोनी संघटनांचं ते काम करत आहेत। खऱ्या अर्थाने त्यांचं काम समाजापुढे येऊन त्यांचे काम करत असतात, ते मागे राहतात, पण त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली आहे। चासगावचे सरपंच या ठिकाणी आपण मागे त्यांना मी विनंती करतो, आपण पुढे येऊन दौलतराव तुम्ही पुढे येऊन थांबा, बसा। त्यांचं शेती क्षेत्रामध्ये अडगावकर साहेब अत्यंत मोठं असं काम आहे। शेती कशी करावी, खर्च कसा वाचवावा, मार्केट कसं मिळवावं, अत्यंत मोठं असं काम शेती क्षेत्रामध्ये त्यांचे अडगावकर साहेब आहे। त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ, ज्या काळामध्ये कुणी बीजेपीकडे फिरकत नव्हतं, बीजेपी म्हटल्यानंतर अडगळीत जास्त असायचे, आमचे बाबूजी नाना मानकेले, वय आज 95 वर्षे, ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जे काही आज बीजेपी उभी दिसते आपल्याला, या लोकांनी पूर्वी केलेला त्याग आहे म्हणून आज या ठिकाणी बीजेपी खऱ्या अर्थाने दिसते। त्याचबरोबर आपण आमच्या सगळ्या मोर्चा आणि आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसले, खानदेशी डीएम सर आहेत, ज्यांच्या माध्यमातून महाराणा प्रताप संघटना उभी राहिली आणि अत्यंत देशाला याचा अर्थ काय, सरकारमध्ये जो पोचू शकत नाही अशा गोरगरिबांचा, अशा मागासांचा, ज्याला योजनाच माहिती नाही, ज्याला काही लक्षातच येत नाही, त्याचा विचार प्रथम करा, त्याचा हे करा। आणि त्याच भावनेने काम केल्यामुळं आज गेल्या 11 वर्षामध्ये या देशातल्या जवळपास 20 कोटीहून जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं। सोपी गोष्ट नाहीये, दारिद्र्य रेषेच्या बाहेर 20 कोटीपेक्षा जास्त जनतेला आज मोदी साहेबांनी काढलंय।
आणि हे फक्त आपण म्हणतो नाही, आम्ही भाजपवाले म्हणतो म्हणून नाही, तर हे UN देखील मान्य केलं की भारतामधली गरिबी ही दिवसेंदिवस संपत चालली. मित्रांनो, फार मोठं काम त्या मोदी सरकारने या काळामध्ये केलं. आणि मला असं वाटतं की आपण खूप बोललो तर खूप सांगण्यासारखं आहे. आणि मला याचीही खात्री आहे की मी जितकं सांगाल तेवढं तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तरी सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि माननीय मोदी साहेबांचं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38.